बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या बगलबच्चांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते का, हा प्रश्न उपस्थित झालाय। हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे बीडच्या कारागृहातील एका कैद्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालंय। सनी आठवले नावाच्या बीडमधल्या कुख्यात गुंडाच्या कथित ऑडिओ क्लिपचा हा आवाज आहे। सनी आठवलेच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। मात्र कैदी अझहर पठाणला वाल्मिक कराड गँगनं खरोखरच मारहाण केल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आलाय। तुरुंग प्रशासन वाल्मिक कराडच्या सेवेमध्ये गुंतलंय असा आरोप या ऑडिओ क्लिपमधनं केला जातोय। कराडला सिम कार्ड, पैसे, डिश टीव्ही या सगळ्या गोष्टी कशा काय मिळतात असा प्रश्न सुद्धा सनी आठवलेनं विचारल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतंय। त्याआधी अझहर पठाण या कैद्याची ऑडिओ क्लिप समोर आली होती आणि त्यानं सुद्धा कराड गँगकडनं अमानुष मारहाण झाल्याचा आरोप केलेला। या सगळ्या संदर्भात सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्याने या कॉल रेकॉर्डिंगमधनं केली आहे। पण पुन्हा एकदा एबीपी माझा या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही। आठवले जिल्हा कारागृह बीड मधून बोलतोय। कालचं 2 दिवसाखाली जे मारहाण प्रकरण झालेलं आहे हे खरं झालेलं आहे। त्याच्यावर जे आजार व्यक्ती त्याच्यावर जे आहे ना त्याला खरखरीत मारहाण झालेली आणि त्याचे सगळे स्टेटमेंट बदललेले। वाल्मिक कराडला परवा दिवशी रात्री बंदी झाली असताना 8:30 वाजता बाहेर काढलं होतं। त्याचा जॉब घेतलाय आणि त्या आजारला 9 वाजता बॅरेक क्रमांक रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकले। रात्री 9 वाजता हे कोणत्या प्रकार चालू आहे? आणि जर ती माझ्या नावाची मी जर त्याला दबाव दिलाय तर मग हे काय करायला होते बाहेर? आणि त्यांनी जो सांगितलेला प्रकार आहे त्याच्यासोबत ते खरं झालेलं आहे। त्याच्यावर सुपरिटेंडेंट चांदणे साहेब आणि बाकीचे जे अधिकारी कर्मचारी नाही सॉरी अधिकारी हे सगळे त्याच्यावर दबाव आणायला लागलेत आणि त्याच्यावर स्टेटमेंट घ्यायला लागलेत। काही बी त्याला 10,000ची कॅन्टीन देतो म्हणले, त्याला बाहेर पैसे द्यायची लालूच दिली आहे वाल्मिक कराडने त्यांनी आणि त्याला फुल प्रेशर मध्ये आणलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।